चला तर मैत्रिणींनो, आज आपण उंबरापट्टीच्या जितक्या डिझाईन पाहता येईल एवढ्या पाहूयात. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला जी डिझाईन ड्रॉ करायची त्याची साधारण माप घ्यायचे. आता मी याची उंबरापट्टी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर कशी करायची, आता हे आपलं खाली असं असं पाणी येणार आहे. तुम्ही असं ठेवू शकता आणि इथे एक पट्टी तयार करू शकता. असं ठेवलं तर ते चांगलं नाही दिसणार आणि इथं पट्टी केली तर, म्हणून हे असं ठेवायचं. बघा, हे असं ठेवायचे. मग आपण काय करणार, हे माप घेणार आहे. तर आपल्याला साधारण हे किती इंच लागते, हे पूर्ण आपल्याला साधारण एवढं इंच लागेल. 7 इंच, पावणे 7 इंच लागते. तर तिथं आपण थोडंसं मार्किंग करून घेऊयात. इथे आपण थोडंसं मार्किंग ठेवतो. इथं आपण लाईन ड्रॉ करून घेतली आहे. त्याच्या पुढं आपल्याला साधारण 1-2.5 इंचाची 3 इंचाची पट्टी करायची. तर आपण असं थोडं थोड्या ठिकाणी मार्किंग करून घेऊयात. आधी इथे आपण 7 इंचावर केलं आहे. बघा, ही रेष धरून पूर्ण पट्टी घेतली नाही आहे. ही रेष पकडून 7 इंचावर मार्किंग केले. तर आपल्याला ह्याचे ऑलरेडी ड्रॉ केलेल्या आहेत रेषा, त्यामुळं सोपं जातं. तर मी डायरेक्ट मार्किंग करून घेते. हा जो पेपर आहे याला रिलीज पेपर म्हणतात. याच्यावरती रेषा ऑलरेडी ड्रॉ केलेल्या असतात, त्यामुळं आपल्याला डिझाईन बनवायला सोपं जातं. तर आपल्याला साधारण किती 3 फुटाचं दार आहे. उंबरा असो किंवा वरती आपल्याला तोरण लावायचं असो, 3 फुटाचं जर दार असेल तर आपण साधारण 3 फूट ते घ्यायचे. आता 3 फुटामध्ये किती डिझाईन बसतील हे आपण अंदाज घ्यायचा आहे आणि मग ते डिझाईन ड्रॉ करायचे. आता हे आहे इथपर्यंत 2 फूट आहे आणि अजून आपल्याला अजून 12 इंच घ्यायचे, म्हणजे आपल्याला अजून एवढं मोठं लागणार. ह्या लाईन बघा, इथे लाईन ड्रॉ केली त्यामुळे सोपं जातं. आपण इथून बरोबर 12 इंचावरती मार्किंग करून घेऊन लाईन ड्रॉ करणार आहे. आपली 3 फुटाची पट्टी तयार झाली आहे. आता अंदाज घ्यायचा आहे. आता ही आपली साधारण डिझाईन किती लांब आहे, म्हणजे ही डिझाईन किती बसू शकते एक अंदाज घ्यायचा. आता मी इथं पट्टी ठेवून 3 फुटामध्ये आपली बघा ही इथे एक डिझाईन बसेल साधारण इथपर्यंत. जर तुम्हाला पान काढायचं असेल तर इथे हे ऑलरेडी याला पानं आहेत, तेव्हा पानाची डिझाईन वेगळी काढायची गरज नाही आहे. तर बघा, इथे एक डिझाईन बसते साधारण इथपर्यंत, त्यानंतर इथे एक बसणार. इथे एक बसणार. हलक्या हाताने मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे किती डिझाईन आपण ड्रॉ करू शकतो ते लक्षात येईल. आता बघा, इथून असं थोडीशी गॅप राहिली तरी चालेल, पण आता इथं बघा हा एवढा पोर्शन राहतो. म्हणजे आपण जर डिझाईन तयार केली तर एवढा पोर्शन आपला साधारण किती 2 इंचाचा 3 इंचाचा पोर्शन राहतोय. तर काय करायचं आहे आपण, मग
हे 36 इंच झाले, तर 36 भागिले आपल्याला किती डिझाईन बसतात? 1 2 3च डिझाईन बसत आहेत. तर साधारण इकडनं थोडं मार्किंग सोडायचं आहे आपण. आता हे किती इंच बघून घेते मी आधी. साधारण 3 इंचचं आहे, नाही सॉरी 1 2 3 4 इंचचं आहे. तर मी काय करते, इकडनं 2 इंचचं मार्जिन सोडते या बाजूने, आणि इकडनं 2 इंचचं मार्जिन सोडते. आणि 2 इंचचं मार्जिन सोडून मग आपण डिझाईन ड्रॉ करायचं आपण. आता त्याचं परत मार्किंग करून घेऊ आपण. 2 इंचाच्या पुढे ही डिझाईन आपण ठेवली. बघा इथे मी आधी जी लाईन ड्रॉ करून घेते, म्हणजे आपल्याला शिकणार आहे. नंतर हे इथे पूर्ण आपले इथपर्यंत बसले. इथे एक डिझाईन लाईन मार्क करून घेते. त्यानंतर इथे आपली एक डिझाईन बसली, तर इथे एक मार्किंग करून आणि इथे एक डिझाईन लाईन ड्रॉ करून घेते. जर तुम्ही याच्यापेक्षा छोटं फ्लावर घेतलं तर तुमच्या 4 फ्लावर्स बसतील. तर मी 3 फ्लावर्सचं करते आत्ता. तर बघा इथे आपण मार्किंग करून घेतली तर बरोबर आपलं 2 इंचाचं राहतं इकडनं, म्हणजे दोन्ही बाजूनी आपलं 2 2 इंचाचं राहते. तर हे मार्किंग महत्त्वाचं आहे. आता जे बघा इथे बघा मी मार्किंग दाखवते. बघा मी इकडनं 2 इंच सोडलेलं आहे, तिकडच्या बाजूनी पण 2 इंच सोडलेलं आहे, आणि 3 स्क्वेअर आखून घेतलेले आहेत. आता यात आपल्याला डिझाईन ड्रॉ करायची. तर आपण डिझाईन कशी ड्रॉ करणार आहे? कार्बनच्या साह्याने करणार. ही डिझाईन कशी आपण म्हणजे आखायची त्यासाठी मी हे दाखवते. इथनं स्टार्ट करते. वरच्या बाजूला आपण वेगळा पट्टा तयार करणार आहोत, वेगळी डिझाईन तयार करणार आहोत. आपण आधी पेपर तयार करतोय, म्हणजे अखंड पट्टी, जेणेकरून तुम्हाला कॅनव्हासवरती डायरेक्ट मांडून तुम्ही लगेच हे करू शकता. एकदा हे माप आलं की परत ड्रॉ करायची गरज नाही. एकदा हे माप आपण काढलं की आपण भरपूर वेळा त्याचं तयार करू शकतो. तर बघा अशा पद्धतीने इथे बरोबर घेऊन ही लाईन बघायची. आता आपली लाईन बरोबर येते इथे. अशा पद्धतीने आपण ड्रॉ करून घ्यायची. आता ड्रॉइंग बघा तुम्ही सोपं. इथे टाचण्या लावून घ्यायच्यात, जेणेकरून तुमची डिझाईन सारखी हलणार नाही. हा पेपर खालनं थोडा गुळगुळीत असल्यामुळे काय होतं, सरकतो. म्हणून काय करायचं, टाचण्या लावून घ्यायच्या. आले असे टाचण्या फक्त टोचायच्या. तुम्ही ही 3 फुलं आधीच ड्रॉ करून घेतलीत आणि तिने एकत्र ठेवून मग लगेच सगळं डिझाईन तयार केलं तरी चालेल. आणि सिंगल सिंगल याने पण तयार करू शकता. स्केच पेन उघडं ठेवायचं नाही, तो वाळतो लगेच. आता बघा माझं हे वरती आलंय, थोडं डिझाईन हल्ली. ते बघा आता अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं. हलक्या हाताने करायचे. हलक्या हाताने का करायचे? कारण का ट्रेसिंग पेपर पण फाटू नये आणि कार्बन पेपर पण फाटू नये, म्हणून थोडा हलक्या हाताने करायचं. बोथट पेन्सिल घ्यायची त्यासाठी, म्हणजे एकदम टोकदार पेन्सिल घ्यायची नाही. आता ही डिझाईन मी तुम्हाला डार्क करून पण दाखवते. ही डिझाईन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल.
ह्या अशा रेडी डिझाईन्स वापरल्या तर काय होतं, आपला वेळ वाचतो. कारण का आपल्याला सेम सगळ्या डिझाईन्स प्रत्येक वेळेस एकसारख्या बनवता येत नाही. ह्या रेडी डिझाईन्स वापरल्या तर आपला वेळ वाचतो. तर बघा अशा पद्धतीने आता खाली ऑलरेडी उठले तर मी ते काढत नाही आहे. जिथं आपण मार्किंग केलं त्याच्या पुढे मी ठेवते आणि डिझाईन ड्रॉ करून घेते. सारखा पेपर हलवला तर आपलं माप मागे पुढे होईल. तर बघा आता परत मी सेम ड्रॉ करून घेते. तर ही डिझाईन असं वाकडी तिकडे होण्याची शक्यता आहे. आपण जरी स्क्वेअर तयार केलं तरी वाकडी तिकडे होण्याची शक्यता आहे, म्हणून ठेवताना व्यवस्थित ठेवायचे. कशी वाकडी तिकडे होऊ शकते ते पण दाखवणार. ड्रॉ करायला खूप सोपं जातं, फक्त गिरवायचं. आणि जसं आत्ता हे गिरवते आपण हे तसंच कॅनव्हासवरती किंवा आपल्याकडे जे मटेरियल आहे ज्याच्यावर आपल्याला रांगोळी बनवायची आहे, रेक्झिन वगैरे, त्याच्यावरती अशाच प्रकारे ड्रॉ करायचं. आता तुम्ही ही डिझाईन आता आपण स्क्वेअर काढून घेतलं, पण तुम्ही समजा ही अशी ठेवली चुकून किंवा थोडी अशी ठेवली तर ते काय होतं, आपलं डिझाईन चुकू शकते. म्हणून ठेवताना व्यवस्थित सरळ ठेवा. आता ह्या दोन डिझाईन बघा, दिसत असेल तुम्हाला तशा व्यवस्थित आल्या. तर आपण याला डार्क करून घ्यायचे परत एकदा. ह्याला परत एकदा डार्क करून घ्यायचे. आता आपला शेवटचा एक राहिला आहे तर तिथं मी एक ड्रॉ करून घेते. आता बघा इथे मी काय करणार आहे, इथे लक्षात येईल तुम्हाला. इथे काय करणार, ही जिथं आपण माप घेतलेलं आहे तिथनंच मी पुढं कार्बन ठेवलं आहे, म्हणजे आपल्याला डिझाईन ठेवताना चुकलं नाही. बघा असं माप ठेवून घेतलं आहे व्यवस्थित आणि टाचणी लावून घ्यायची. तुम्ही एका वेळी 3 डिझाईन तयार करून ते आपण ठेवू शकता. आणि एकदा ही अखंड पट्टी तयार झाली तुमची की तुम्हाला परत परत काढायची गरज नाही आहे. तुम्ही वारंवार जेव्हा जेव्हा उंबरापट्टीचे तुम्हाला ऑर्डर्स येतील किंवा तुम्हाला बनवायचे आहेत त्यावेळेस तुम्ही ही पट्टीचा वापर करून, म्हणजे ह्या खालच्या पेपरचा वापर करून आपण प्रत्येक वेळेस डिझाईन बनवू शकतो. प्रत्येक वेळेस डिझाईन वेगळी परत ड्रॉ करायची गरज नाही. त्यासाठीच मी हे दाखवते की तुम्ही हे वारंवार कसं यूज करू शकता. तर बघा आता आपली डिझाईन ड्रॉ झाली. बघा अशा पद्धतीने आपल्या 3 फुलांच्या हे माध्यम म्हणजे साहाय्याने आपल्याला एक उंबरापट्टी तयार झालेली. तर आता पुढे मी काय करणार आहे, आता मी हे आधी ना हे करून घेते, डार्क करून घेते आणि पुढचा भाग दाखवते. आता पहा आपण अशा प्रकारे डार्क करून घेतले. 3 फ्लावर्स आपले झालेले आहेत.